एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला। माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई असतील, इतर सर्व सन्मान्य आमदार असतील, आशिषजी असतील, त्याचबरोबर विभागाचे सचिव, आयुक्त, इतर सर्व अधिकारी असतील आणि नागपूरचे सुद्धा सन्मान्य जिल्हाधिकारी आयुक्त यांनी सुद्धा सगळ्यांनीच ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यामध्ये आम्हाला मदत केली। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये, जुलै महिन्याचा 13वा हप्ता 1500 रुपये म्हणजेच टोटल मिळून 3000 रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु उशीर झाल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली, परंतु लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही। थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल, ती योजना मी बंद करणार नाही। पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ती गरीब महिलांच्या करता आहे। पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3000 रुपये दिले। अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही। लाडक्या बहिणींना आजपासून सुरळीतपणे दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। त्यासोबत यावर्षी परत एकदा रक्षाबंधनच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना ओवाळणी सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, मागच्या वर्षी रक्षाबंधनच्या निमित्तानं 3000 रुपयांची ओवाळणी देण्यात आलेली होती, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा 3000 रुपयांची ओवाळणी आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं 1,60,00,000 पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं, आताच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी माहिती सुद्धा दिलेली आहे की आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज एकंदरीत 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि ओवाळणीचे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 6830 रुपये इतकी रक्कम विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना मोबाईल योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, यूट्यूबवरती, फेसबुकवरती तुम्ही सुद्धा या बातम्या ऐकलेल्या असतील, त्या बातमी अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत। महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। तर बघा लाडक्या बहिणीनं, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की सर्व लाडक्या बहिणींना महिना संपायच्या अगोदर पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु ज्या बहिणींना महिना संपायच्या अगोदर पैसे येणार नाहीत त्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला पैसे विस्तार सुद्धा होणार आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे, ओवाळणीचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरलेले आहेत आणि या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज प्रामुख्याने 12 जिल्ह्यांमध्ये 6830 रुपये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे अशाच पद्धतीने वितरण सुद्धा होणार आहे। सोबतच 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकेमध्ये हे पैसे अशाच पद्धतीने विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे, ओवाळणीचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत, कारण तुमच्या अर्जांची कसून चौकशी करण्यात सुद्धा
आलेली आहे. अडचणींमध्ये भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा 2 ते 3 दिवसांपासून बातम्या ऐकत असाल, त्यावरती वारंवार अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा फिरत होत्या. तर या बातम्या म्हणजे राज्यातील 26 लाख बहिणींचे अर्ज या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत. बघा या 26 लाख बहिणी कोणत्या जिल्ह्यातील आहेत, त्या जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचा अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे. परंतु आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणी या नियमांमध्ये बसत असतील, नियमांचं पालन करत असतील, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. त्यासोबत रक्षाबंधनच्या निमित्तानं कोणत्या बहिणींना ओवाळणी मिळेल, कोणत्या बहिणींना ओवाळणी मिळणार नाही, गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये येतील आणि आज या दोन्ही हप्त्यांचे पैसे कोणत्या बहिणींना मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा संपूर्ण माहिती कळणार आहे. परंतु सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला सुद्धा लाईक करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. तर बघा लाडकी बहिणीनं आता आपण थेट मेन मुद्द्याकडे वळूयात. बघा सर्वात अगोदर बघून घेऊयात की मोबाईल योजनेचा अर्ज कसा करायचा, तुम्हाला किती हजार रुपयांचा मोबाईल मिळणार आहे, या मोबाईलसाठी कोणकोणत्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील. बघा लाडक्या बहिणीनं आज राज्य सरकारच्या मार्फत शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, परिपत्रक काढण्यात आलेला आहे. त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेलं आहे की राज्यामध्ये मोबाईल योजना सुरू करण्यात आलेली नाही. लाडक्या बहिणींनी अफवांवरती विश्वास ठेवू नये, अफवांना बळी सुद्धा पडू नये. म्हणजेच तुमच्यासाठी कोणतीही मोबाईल योजना सुरू करण्यात आलेली नाही, त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमची फसवणूक सुद्धा होऊन देऊ नका. आता आपण दुसरा मुद्दा बघून घेऊयात. बघा 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे किती हजार रुपये मिळणार आहेत, कोणत्या बहिणींना मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे त्याची संपूर्ण माहिती अगदी एका मिनिटामध्ये सांगत आहे. जर तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करत असाल तर ते काम 1 मिनिट बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ 1 मिनिट पहा, तुमच्या कामाची माहिती आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुम्हाला ही माहिती समजणार नाही आणि त्या ठिकाणी तुमचा अर्ज अपात्र सुद्धा होऊ शकतो. तर बघा लाडक्या बहिणीनं आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींना या दोन्ही हप्त्यांचे पैसे 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होणार आहेत. परंतु आज कोणाला पैसे मिळणार आहेत. बघा ज्या ज्या बहिणींचं आधार कार्ड अपडेट असेल, आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, त्या बहिणींना पैसे मिळतील. ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं वय 21 वर्ष पूर्ण असेल, 65 वर्षांपेक्षा कमी असेल, अशाच बहिणींना हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे. सोबतच सर्व मिळून किती पैसे मिळणार. बघा लाडक्या बहिणीनं तुम्ही हिशोब सुद्धा लावायचा आहे, तुम्हाला सुद्धा लगेच सांगतो. बघा जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये, जुलै महिन्याचा 13 हप्ता 1500 रुपये, गॅस कनेक्शनचे 830 रुपये आणि रक्षाबंधनची ओवाळणी 3000 रुपये, म्हणजेच एकंदरीत 6830 रुपये विस्तार होणार आहेत. परंतु मागील पैसे मिळणार का. बघा भरपूर लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे विस्तार झालेले नाहीत, त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेमध्ये पडलेले आहेत. त्यावरती आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत. सर्व जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे. तर आता आपण थेट मेन मुद्द्याकडे वळूयात, म्हणजेच गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या बहिणींना मिळणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं ज्या ज्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असेल त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे एकंदरीत विस्तार सुद्धा होणार आहेत. परंतु आज 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, ओवाळणीचे पैसे कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहेत ते सुद्धा तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा राज्य सरकारकडून म्हणजेच आदित्य तटकरे मॅडम, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 4 कडक नियम
लावण्यात आलेले आहे। ज्या ज्या बहिणी या 4 कडक नियमांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। बघा हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा या 4 नियमांपैकी पहिला नियम, लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी। 4 नियमांपैकी दुसरा नियम, लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं। 4 नियमांपैकी तिसरा नियम, लाडकी बहीण फक्त लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असावी। लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावी। आणि सर्वात महत्त्वाचा चौथा नियम म्हणजे लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। त्यासोबत लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणती व्यक्ती आयकरदाता नसावी, टॅक्स भरत नसावी। त्यासोबतच लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसावा, पेन्शनधारक नसायला पाहिजे, वयाची मर्यादांमध्ये बसत असावेत, तरच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका घरामधील फक्त 2च लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत असावेत, त्यांनाच हे पैसे विस्तार होणार आहेत। बघा आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक 1 मिनिट हा व्हिडिओ पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर बँकांची यादी वाचून दाखवतो। बघा लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर पोस्ट बँक, SBI बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक, HDFC बँक, ICICI बँक, IDBI बँक, त्यासोबत लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामधील बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, या सर्व प्रकारच्या बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा प्रमुख 10 बँकांची नावे सांगितलेली आहेत। जर तुमचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल तर तुम्हाला 100% पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु अजून 5 बँका आहेत, त्या बँकेमध्ये जर खातं असेल तर तुम्हाला पैसे विस्तार होतील। त्या 5 बँकांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवणार आहे। परंतु सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। जेणेकरून तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला दिलासा मिळेल, तुमची प्रतीक्षा संपेल, तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा थेट तुमच्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, तुम्ही सुद्धा कान देऊन 1 मिनिट हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। परंतु लाडक्या बहिणीनं तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यामध्ये असून फक्त चालणार नाही, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असावीत। ज्या ज्या बहिणींनी 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की अर्जांची पडताळणी सुरू होते, त्यामुळे परत एकदा राज्यातील लाडक्या बहिणींना 3 कामे करायला सांगितले होते। जर तुम्ही 3 कामे केलेली असेल तरच हा व्हिडिओ पाहायचा आहे, अन्यथा हा व्हिडिओ पाहू नका। कारण तुम्ही 3 कामे केली नाहीत तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। बघा काही लाडक्या बहिणींनी अगोदर कामे केलेली असतील, काही लाडक्या बहिणींनी अगोदर केलेली असतील परंतु ती अर्धवट केलेली असतील, आणि काही लाडक्या बहिणींनी या 3 कामांकडे दुर्लक्ष सुद्धा केलेलं असेल। जर तुम्ही अशा प्रकारे दुर्लक्ष केलेलं असेल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणीनं 3 कामांपैकी पहिलं काम, आधार कार्ड बँकेला लिंक करा। दुसरं काम, बँकेला पॅन कार्ड लिंक करा, बँकेला मोबाईल नंबर लिंक करा। आणि जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम म्हणजे आपल्या बँक खात्याची KYC सुद्धा करायची आहे। बघा RBI बँकेने सूचना सुद्धा दिलेली आहे की ज्या बहिणी बँकेमध्ये जात नसतील त्यांनी KYC करणं गरजेचं आहे। बघा आता आपण थेट आपल्या शेवटच्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, याच्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड असेल, पुणे असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा असेल, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल। बघा टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरलेले आहेत। बघा या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या अगोदर 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या निमित्तानं ओवाळणी सुद्धा मिळणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। सर्व कामे करायची